जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे नळ व टाकी, त्याच्याचा हा दुसरा भाग आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकार पाहिले होते, आता आपल्याला तिसरा प्रकार घ्यायचा आहे। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया। आजचा प्रकार आहे तिसरा। ठीक आहे, आपण याच्या आधी 2 प्रकार पाहिलेले आहेत, आपला आता हा तिसरा प्रकार आहे। लक्ष द्या, तिसरा प्रकार त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्ण भरते। प्रश्न नीट वाचा, व्यवस्थित, एकदा समजला नसेल दोनदा वाचा, कारण जेव्हापर्यंत तुम्हाला प्रश्न समजणार नाही, तुम्हाला दिलं काय आहे, काढायचं काय आहे हे जर समजणार नाही तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर कसं सोडवणार। ठीक आहे, लक्ष द्या। आता पहिल्या नळाने टाकी 6 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते। ठीक आहे, लक्ष द्या। आता पहिला नळ आणि हा दुसरा नळ, पहिल्या नळाने टाकी काय 6 तासात भरते। ठीक आहे, भरतेसाठी आपण काय घेतो प्लस, आणि खाली होते रिकामी होते त्यासाठी काय घेतो आपण मायनस, आणि दुसऱ्या नळाने तीच टाकी 15 तासात भरते। बरोबर, आपल्याला काय करायचं आहे, 15 व 6 चा एलसीएम घ्यायचा आहे, लसावी घ्यायचा आहे। ठीक आहे, लसावी काढण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला मी। याच्यामध्ये 2 संख्या आहेत, कोणत्या कोणत्या, 6 आणि 15। जर दिलेल्या गणितात कितीही संख्या असू द्या, 2 4 6 3 5 किती, काय करायची आहे, मोठी संख्या घ्यायची आहे। मोठी संख्या कोणती आहे, 15। 15 ला आपण 6 ने भाग देऊ शकतो का, नाही, मग 15 ची दुप्पट करायची आहे, किती, 30। आता 30 ला आपण 15 नेही भाग देऊ शकतो आणि 6 नेही भाग देऊ शकतो, म्हणजे आपला लसावी जो काही येईल एलसीएम तो किती येईल, 30। बरोबर, 30 काय आहे, हा त्या टाकीची एकूण क्षमता, युनिट मध्ये म्हणा लिटर मध्ये म्हणा। ठीक आहे, युनिट घेतलं समजा तर 6 तासात 30 युनिट पाणी भरते, तर एका तासामध्ये किती, 5 युनिट पाणी भरेल। बरोबर, दुसरा आहे 15 तासात 30 युनिट पाणी भरते, तर एका तासात किती, 2 लिटर पाणी भरेल किंवा 2 युनिट पाणी भरेल। समजले इथपर्यंत। आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, पहिल्या नळाने टाकी 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने टाकी 15 तासात भरते। बरोबर, 6 आणि 15 चा एलसीएम लसावी किती आलाय, 30। ठीक आहे, 30 ही समजा टाकीची लिटर मध्ये क्षमता आहे। 6 तासात 30 लिटर पाणी सोडते एक नळ, तर मग एका तासात किती लिटर पाणी सोडेल, 5 लिटर। दुसरा नळ जो आहे 15 तासात 30 लिटर, तर एका तासात किती, 2 लिटर। बरोबर, त्याच्यानंतर पुढचं वाक्य काय आहे, जर पहिला नळ फक्त 2 तास चालला, कोणता नळ, पहिला नळ, फक्त पहिला नळ चालवायचा आहे, किती तास, 2 तास। लक्ष द्या, पहिला नळ जर 2 तास चालला, त्याची एका तासाची क्षमता किती आहे पहिल्या नळाची, 5। बरोबर, म्हणजे 2 तास, तर 2 गुणिले 5 म्हणजे 5 दुने 10। बरोबर, म्हणजे त्या पहिल्या नळाने किती, 10 युनिट किंवा लिटर समजलं तर 10 लिटर पाणी काय केलं आहे, भरला आहे त्या नळाने, पहिल्या नळाने। बरोबर, मग काय म्हणते, फक्त दुसरा नळ 2 तास चालला, तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल किंवा दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल तो भरण्यासाठी। बरोबर, 2 नळ आहेत, त्याच्यापैकी एक नळ बंद केला ना। बरोबर, कारण फक्त दुसरा नळ हा काय 2 तास चाललेला आहे, म्हणजे दुसरा नळ, पहिला नळ काय होईल, बंद होईल, मग दुसरा नळ राहिला शिल्लक। लक्ष द्या, आता आपली टाकीची क्षमता किंवा टाकी किती लिटरची होती, 30 लिटरची, त्याच्यामधून पहिल्या नळाने 10 लिटर पाणी ऑलरेडी भरलंय त्याच्यात। बरोबर, म्हणजे 30 मधून 10 लिटर वजा केलं, 10 वजा केल्यावर उरलं किती, 20। समजते इथपर्यंत। लक्ष द्या, आता हा जो 20 लिटर पाणी आहे किंवा 20 युनिट जो पाणी आहे, तो आता कोण भरणार आहे, दुसरा नळ। बरोबर, कोण भरणार आहे, दुसरा नळ। तर लक्ष द्या, एकूण किती लिटर पाणी भरायचं आहे, 20 लिटर, आणि दुसऱ्या नळाची क्षमता किती आहे, प्रत्येक तासाला 2 किंवा 2 लिटर,
काटाकाटी करा, किती येईल? 10 तास. ठीक आहे, हे काय झालं या प्रश्नाचं उत्तर. समजलं इथपर्यंत? एकदा आणखी सांगतो, लक्ष द्या. पहिल्या नळाने टाकी, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील? क्लिअर आहे इथपर्यंत? पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात. दोघांचा एलसीएम किती? 30. हे त्याची काय झाली? पहिल्या नळाची क्षमता आणि दुसऱ्या नळाची क्षमता. पहिला नळ 2 तास चालला म्हणजे 2 गुणिले 1 तासाच्या, पहिल्या नळाची 1 तासाची क्षमता किती आहे? 5, म्हणजे 2 गुणिले 5, 10 युनिट पाणी त्यानं त्या पहिल्या नळानं सोडले टाकीमध्ये. 30 मधून एकूण किती क्षमता आहे? 30. 30 मधून 10 गेलं, राहिलं किती? 20. आता 20 कोण टाकणार आहे? पहिला नळ बंद झाला, 2च नळ आहेत आपल्याकडे. पहिला नळ बंद झाला म्हणजे दुसरा नळ चालू ठेवायचा आपल्याला. तर दुसरा नळ हा 20 लिटर किंवा 20 युनिट पाणी भरायचं आहे आणि प्रत्येक तासाला दुसरा नळ किती पाणी सोडतो? 2 लिटर. तर 20 भागिले 2 उत्तर किती येते? 10. तर 10 तासात काय होईल? तो दुसरा नळ पाणी भरायला, दुसऱ्या नळाने पाणी भरायला किती वेळ लागेल? 10 तास. समजले इथपर्यंत? चला पुढे जाऊया आपण. चला लक्ष द्या, दुसरा प्रश्न आहे आपला. काय? एका नळाने, एक टाकी पहिल्या नळाने 21 तासात पूर्णपणे भरते. ठीक आहे, लक्ष द्या. आता पहिला नळ आहे किंवा ए नळ घ्या. ए नळ काय होते? एक टाकी 21 तासात भरते. दुसरा नळ म्हणजेच बी नळ समजा, तो काय होते? 14 तासात टाकी भरते. बरोबर. काय करावं लागते? सगळ्यात पहिले आपल्याला लसावी काढायचा असतो. बरोबर आहे. 2 संख्या दिल्या आहेत. 2 संख्या कोणत्या? 21 आणि 14. बरोबर. आता मोठी संख्या घ्यायची आहे आपल्याला. मोठी संख्या कोणती आहे? 21. 21 ला आपण 14 ने भाग देऊ शकतो का? नाही. मग 14 ची दुप्पट घ्या. किती? 42. 42 ला आपण 21 ने भाग देऊ शकतो आणि 14 ने भाग देऊ शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे आपलं एलसीएम लसावी किती येईल? 42. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे तुम्हाला माहित झालं असेल, जर 21 तासामध्ये 42 लिटर पाणी सोडते तर एका तासात किती लिटर पाणी सोडेल? 2 लिटर. दुसरा नळ 14 तासात 42 लिटर पाणी सोडते तर एका तासात किती लिटर पाणी सोडेल? 3 लिटर. ठीक आहे, आपण ते करण्यापेक्षा डायरेक्ट असं करत आहोत, 42 ला 21 ने भाग देत आहोत आणि 42 ला 14 ने, या दोन्ही संख्येने काय करत आहोत? भाग देत आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊ आपण. आता पुढे काय म्हणते? जर पहिला नळ फक्त किती? 15 तास चालला. ठीक आहे, प्रश्न तोच आहे, फक्त आपण संख्या बदलवलेल्या आहेत. तुम्हाला प्रश्न असाच येईल, फक्त पहिल्या नळाच्या ऐवजी ए नळ, बी नळ असं देईल किंवा काहीतरी संख्या चेंज होतील, बाकी प्रकार बदलणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. काय म्हणते मग? पहिला जो नळ आहे तो आपण पहिला न घेता काय घेतला? आपण ए नळ. बरोबर आहे. ए हा नळ काय झाला? 15 तास चालला. किती तास चालला? 15 तास. ठीक आहे, कोणता नळ? नळ पहिला नळ म्हणजेच ए नळ, गुणिला त्याची एका तासाची क्षमता किती आहे? 2 युनिट किंवा 2 लिटर. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे 15 गुणिला 2 किती? 30 लिटर किंवा 30 युनिट पाणी काय झालं? त्या पहिल्या नळाने त्या टाकीमध्ये काय केलं? भरलं, स्टोअर केलं. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर एकूण टाकीची क्षमता किती आहे? 42 लिटर. त्याच्यापैकी पहिल्या नळाने काय केलं? 30 लिटर पाणी त्यात ओतलं म्हणजे भरलं. तर आता शिल्लक किती राहील? 12 लिटर. बरोबर. शिल्लक किती राहील? 12 लिटर. आणि हा 12 लिटर पाणी आता कोण भरणार आहे? बी नळ किंवा दुसरा नळ. बरोबर. 2 नळ आहेत, 2 पैकी एक नळ बंद केला म्हणजे आपल्याकडे दुसराच नळ राहील. मग
12 लिटर पाणी भरायचं आहे, दुसरा नळ प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी सोडते, म्हणजे 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजे 4 तासात ती उरलेली शिल्लक जी टाकी आहे ती दुसरा नळ किंवा बी नळ भरेल का? क्लिअर आहे इथपर्यंत? दुसरा प्रश्न समजला तुम्हाला? एकदा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही समजून घ्या कसं सोडवलं आहे. ह्या प्रश्नामध्ये कोणाला कन्फ्युजन असेल तर एकदा पुन्हा सांगतोय, लक्ष द्या, नाहीतर हे 42 कुठून आले बोलतील. ही दिली आहे आपल्याला संख्या आणि ही पण दिली आहे, बरोबर आहे, आणि ही पण दिली आहे. प्रश्न वाचायचा आहे, बरोबर. 42 कुठून आली? ही एकूण टाकीची क्षमता आहे, त्याच्यापैकी पहिल्या नळाने ए नळाने 30 लिटर किंवा 30 युनिट पाणी त्यात ओतलं आहे, भरलं आहे. मग शिल्लक किती राहिली? 12. ठीक आहे, आता लिहितो मी, हे काय आहे? शिल्लक. क्लिअर आहे इथपर्यंत? ही काय आहे? शिल्लक पाणी किंवा शिल्लक टाकी. मग शिल्लक टाकी जी आहे ती कोण भरणार आहे? दुसरा नळ. कारण 2 नळ होते, आपला पहिला नळ काय फक्त 15 तास चालला, म्हणजे त्याच्यानंतर बंद पडला असेल, बरोबर. मग राहील कोण? दुसरा नळ, बी नळ. तर 12 लिटर पाणी ओतायचं आहे, प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी होते, मग 12 भागिले 3, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजे 4 तासात जी काही शिल्लक टाकी भरायची आहे 12 लिटर पाणी, तो किती तास लागेल त्याला? 4 लिटर. चला पुढे जाऊ. चला, तिसरा प्रकार आहे, त्याच्यातला हा तिसरा प्रश्न आहे. काय आहे? तिसरा प्रश्न. सर तुम्ही म्हणाल असंच करताय, एकच प्रश्न, त्याच्या फक्त संख्या बदलवून देतात. टाईप एकच आहे, मग प्रश्नही तसेच असणार आहेत. काय होईल? संख्या चेंज होतील, नावं चेंज होतील. पहिल्या नळाच्या ऐवजी ए नळ, दुसऱ्या नळाच्या ऐवजी बी नळ, असंच होणार आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करायचं आहे तुम्हाला, माझं असो कुणाचं असो, मॅथ रिजनिंगचे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काय, तुमच्या जवळ एक पेन आणि रजिस्टर बुक, बरोबर, कागद आणि पेन तुमच्या सोबत असायला पाहिजे. म्हणजे आता मी काय बोललो तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर कमेंट मध्ये सांगाल तर कसं सांगायचं आहे? टाईप 3 म्हणजे T3 लिहून त्याच्या पुढे आरो द्या किंवा आन्सर लिहून काय लिहायचं आहे? क्वेश्चन तिसरं लिहा किंवा टाईप तिसरं एवढंही लिहिलं तरी चालते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर समजा 10 तास आलं तर असं 10 तास लिहायचं आहे. समजलं? जर तुम्हाला वाटत असेल का आम्ही एवढं कशाला करायचं, तर असं होते याचा अर्थ की बा मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे कुणाला तरी त्याचा फायदा होतो, बरोबर. व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला भेटतील. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, व्हिडिओ तुम्ही मॅथ असो रिजनिंगचा व्हिडिओ असो, तुम्ही जर पाहायला सुरू केली ना तर पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत, म्हणजे काय होईल, तुम्हाला तो टॉपिक, ते काय ते प्रश्न आहेत ते तुम्हाला पूर्णपणे समजतील. ठीक आहे, चला तिसरा प्रकार संपला. आता आपण पुढे चौथ्या प्रकाराकडे जाऊ. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. लक्ष द्या मित्रांनो, पुढचा प्रकार आहे आपला प्रकार चौथा. ठीक आहे, आपण आतापर्यंत 2 नळावरील उदाहरणे शिकलो. आता जो चौथा टाईप आहे आपला प्रकार आहे तो 3 नळावरील उदाहरणांचा आहे. ठीक आहे, किती नळ? 3 नळ. हे पण आपण बिना सूत्राने, कोणताही सूत्र न वापरता, आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने सोडवत आलोय त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, फक्त व्हिडिओ तुम्ही काय करा, शेवटपर्यंत पाहता. लक्ष द्या. आता पहिला नळ, एक टाकी पहिल्या नळाने 20 तासात पूर्णपणे भरते, बरोबर. पहिला नळ किंवा ए नळ घ्या, किती तासात भरते? 20 तासात, बरोबर. व तीच टाकी दुसऱ्या नळाने 10 तासात भरते. दुसऱ्या नळाने किती तासात भरते? 10 तासात. तिसरा जो नळ आहे
त्या तिसऱ्या नळाने टाकी किती तासात भरते? 8 तासात. क्लिअर आहे इथपर्यंत? मग काय म्हणते, जर तीनही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती तासात भरेल? बरोबर. लक्ष द्या, काय करायचं आहे आपल्याला? 20, 10 आणि 8, 20, 10 व 8 या तीन संख्यांचा, बरोबर आहे, या तीन संख्यांचा काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. ठीक आहे. लक्ष द्या, लसावी काढण्याची सोपी पद्धत काय सांगितली ती तुम्हाला मी? जेवढ्या संख्या आहेत, आता या उदाहरणात 3 संख्या आहेत, बरोबर, 20, 10 आणि 8 या तीन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती आहे? 20. 20 ला आपण 10 न भाग देऊ शकतो का? हो, पण 8 न भाग देऊ शकत नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे मग? भाग नाही जात म्हणून 20 ची दुप्पट करायची आहे, किती? 40. आता 40 ला 20 नेही भाग देऊ शकतो, 10 नेही भाग देऊ शकतो आणि 8 नेही भाग देऊ शकतो. म्हणजे तुमचा 20, 10 आणि 8 या तीन संख्यांचा लसावी जो काही आहे तो किती आलाय? 40. क्लिअर आहे इथपर्यंत? मग तेच 20 तासामध्ये 20 लिटर पाणी सोडते, तर एका तासामध्ये किती लिटर पाणी सोडेल? 2. 20 दुने 40. एका तासात 10 तासात 40, तर एका तासात 10 चौक 40. ठीक आहे. हा प्लस कशासाठी आहे? भरते म्हणून. खाली करते रिकामी करते साठी आपण काय घेतो? मायनस. त्याच्यानंतर 8 तासात 40, तर एका तासात 8 पंचे 40 म्हणजे किती? 5 लिटर. क्लिअर आहे इथपर्यंत? तुम्हाला समजलं का? चला पुढे जाऊ आता आपण. आता प्रश्न काय म्हणते? तीनही नळ सुरू करायचे आहेत एकाच वेळी. काय करायचे आहेत? तीनही नळ, म्हणजे ए अधिक बी अधिक सी. ठीक आहे. लक्ष द्या, एकूण टाकीची क्षमता किती लिटर आहे? 40 लिटर. बरोबर आहे. पहिल्या नळाची क्षमता किती आहे? 2 अधिक दुसऱ्या नळाची क्षमता किती आहे? 4 अधिक तिसऱ्या नळाची क्षमता किती आहे? 5. ठीक आहे. आता काय करायचं आहे? ह्या सर्वांची बेरीज करायची आहे, बरोबर. म्हणजे 40 छेदात किती झाले? 9 आणि 2 11. क्लिअर आहे इथपर्यंत? आता पूर्ण भाग नाही जात, पण आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काढू शकतो. कसं? 11ला आपण 40ला 11 ना आपण 3 वेळा पूर्ण भाग देऊ शकतो. 11 त्रिक 33, बरोबर. 40 मधून 33 गेले, उरले किती? 7 आणि छेदात किती? 11. म्हणजे एवढे तास वेळ आपल्याला काय होईल? लागेल. कशाला? जर ते तीनही नळ आपण एकदा सुरू केले तर आपल्याला 3.7/11 तास एवढा वेळ काय होईल? लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत? हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर. समजलंय सर्वांना? आणखी एकदा रिपीट करतोय, लक्ष द्या. पहिला नळ 20 तासात टाकी भरतोय, दुसरा नळ 10 आणि तिसरा नळ 8. 20, 10, 8 या सर्वांचा एलसीएम लसावी किती आलाय? 40. 20 तासामध्ये जर 40 लिटर पाणी सोडते एक नळ, तर एका तासात 2 लिटर. तसंच दुसरा नळ 10 तासात 40 लिटर, तर एका तासात 4 लिटर. आणि तिसरा नळ 8 तासात 40 लिटर, तर एका तासात 5 लिटर. ठीक आहे. तिन्ही नळ सोबत सुरू करायचे आहेत, म्हणजे ए प्लस बी प्लस सी. किती आहे एकूण क्षमता टाकीची? 40 लिटर. 2 अधिक 4 अधिक 5 हे काय झाले? तीनही नळाची क्षमता एका तासाची, बरोबर. 40 छेदात 11 केलं तर 3.7/11 येते. क्लिअर आहे? तुम्हाला ऑप्शन मध्ये असंच राहील. याचं उत्तर आपण तास आणि मिनिट असाही काढू शकतो. जाऊ द्या, ते नंतर सांगेन तुम्हाला. पण आता सध्या 3.7/11 हे या प्रश्नाचे काय आहे? उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला आपल्याला आता चौथ्या प्रकारातला दुसरा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे. एकदा प्रश्न वाचून घेऊ. एक टाकी पहिल्या नळाने
12 तासात भरते. एक टाकी पहिल्या नळाने काय होते 12 तासात भरते. भरतेसाठी आपण काय करतो प्लस. एक मिनिट. पहिल्या नळाने टाकी 12 तासात भरते. दुसऱ्या नळाने टाकी 24 तासात भरते. तिसऱ्या नळाने टाकी मात्र 10 तासात रिकामी होते. समजलं आता आपण हे प्लस मायनस का लिहित होतो. जर भरत असेल तर प्लस आणि रिकामी होत असेल तर मायनस. क्लिअर आहे इथपर्यंत. काय करतो मग आपण ह्या तिघांचाही का घेतो लसावी. ठीक आहे. आता आपल्याकडे 12, 24 आणि 10 ह्या 3 संख्या आहेत. 12, 24 आणि 10. शॉर्टकट काय आहे 3 संख्या आहेत त्याच्यापैकी मोठी संख्या घ्या. मोठी संख्या कोणती आहे 24. 24 ला आपण 12 ने भाग देऊ शकतो. 24 ने भाग देऊ शकतो पण 10 ने भाग देऊ शकत नाही. मग 24 ची दुप्पट करा किती होते 48. 48 ला 12 ने जाते पण 10 ने जात नाही. 10 ने भाग द्यायसाठी आपल्याला काय एकच स्थानी शून्य पाहिजे राहत. बरोबर आहे. 10 ची कसोटी माहिती आहे सर्वांना. चला 3 केलं तर काय होईल 72. 4 केलं तर 96. 5 करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे 24 पंचे 120, 12 10 120 आणि 10 12 किंवा 12 10 120. ठीक आहे. म्हणजे तुमचा आता 12, 24 आणि 10 या 3 संख्यांचा लसावी एलसीएम किती आलाय 120. क्लिअर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा काय करतो 12 तासात 120 लिटर पाणी सोडते. म्हणजेच एका तासात किती 12 120 छेदात 12 म्हणजे 10 येईल. भरतेसाठी काय प्लस म्हणजे 120 छेदात 24 करायचा आपल्याला. म्हणजे 24 पंचे 120 काय होईल हे प्लस आणि हे मायनस आहे. तर 120 छेदात 10 म्हणजे शून्याशी शून्य गेला. राहिले किती 12 म्हणजे 10 12 किंवा 12 10 120. ठीक आहे. 12 तासात 120 लिटर पाणी सोडते. तर मग एका तासात किती लिटर पाणी भरेल 10. 24 तासात 120 तर एका तासात 5. आणि तिसरा नळ आता रिकामा करणारा आहे. म्हणजे काय की समजा पाण्याची टाकी आहे. ठीक आहे. त्याच्यात 2 नळ सुरू आहेत आणि रिकामा करणारा म्हणजे काय तिसरा नळ जो काही छिद्र असेल किंवा काय होत असेल नळ असेल खाली एक लावलेला त्याच्यानं काय पाणी बाहेर जाते. क्लिअर आहे इथपर्यंत. चला गरम होते खूप. लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला तिन्ही नळ एकाच वेळी चालू करायचे आहे. बरोबर. म्हणजे पहिला नळ अधिक दुसरा नळ वजा तिसरा नळ. क्लिअर आहे इथपर्यंत. आता पहा 120 ही काय आहे त्या टाकीची क्षमता आहे. बरोबर. छेदात 10 पहिल्या नळाची क्षमता, 5 दुसऱ्या नळाची क्षमता आणि 12 तिसऱ्या नळाची क्षमता. सॉरी मायनस 12 ही काय झाली तिसऱ्या नळाची क्षमता. क्लिअर आहे. म्हणजेच काय 120 छेदात 10 आणि 5 15. 15 मधून 12 गेले. राहिले किती 3. बरोबर आहे. मग तिघांची एकूण क्षमता किती येते दिसते का बघू द्या मला एकदा. तिघांची क्षमता किती आहे 3. काटाकाटी करायची आहे. 3 1 3 3 चौक 12 शून्याशी शून्य भरते. म्हणून काय चालू केल्यास किती वेळात भरेल. आणि इथं आपलं उत्तर पण प्लस मध्ये आलं. बरोबर आहे. कारण 5 अधिक 10 अधिक 5 15 प्लस प्लस हा प्लस होते आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस. आणि 15 मधून 12 वजा केले किती राहिले 3. हे काय राहतील प्लस. ठीक आहे. मग 120 छेदात 3 बरोबर किती
40 तास हे काय झालं, या प्रश्नाचं आपलं उत्तर झालं. म्हणजे लक्ष द्या, आता एकदा पुन्हा समजावून सांगतोय. एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 24 तासात भरते, मात्र तिसऱ्या नळाने ती टाकी 10 तासात रिकामी होते. म्हणजे खाली काय आहे, टाकीचे एक छिद्र आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं. 12, 24 आणि 10चा एलसीएम लसावी काढायचा. किती आहे तो? 120. 12 तासात 10 लिटर पाणी सोडते, 24 तासात 12 तासात 10 लिटर पाणी सोडते, तर एका तासात 12 तासात 120 लिटर पाणी सोडते. मग एका तासात किती? 10 लिटर. 24 तासात 120, तर एका तासात 5 लिटर. आणि दुसरा आहे 10 तासात 120 लिटर पाणी खाली करते, रिकाम करते, तर एका तासात किती करेल मग? 12 लिटर. ठीक आहे. मग तिन्ही नळ सुरू करायचे आहेत. पहिला नळ भरणार आहे, दुसरा नळ भरणार आहे आणि तिसरा नळ रिकामा करणार आहे. म्हणून काय केलं? मायनस. 120 पूर्ण टाकीची क्षमता आहे आणि तिन्ही नळ सुरू करायचे, म्हणजे 10 + 5 - 12. तिसरा नळ काय आहे? मायनस आहे, रिकामा करणार आहे. त्यांची सर्वांची बेरीज वजाबाकी करून किती उरते? 3. म्हणजे 120/3. तर याचं उत्तर किती येते? 40 तास. म्हणजे त्या तीनही नळ जर आपण सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? 40 तासात. समजलं सर्वांना? चला पुढे जाऊ आपण. तिसरा प्रश्न आहे, चौथ्या प्रकारातला तिसरा प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पॉज करा, या प्रश्न सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. प्रश्न काय आहे? प्रश्न समजून घ्या. ठीक आहे. डायरेक्शन मोर मच दॅन इम्पॉर्टंट स्पीड. म्हणजे तुम्हाला दिशा माहित नसेल तर तुमची स्पीड किंवा तुमची जे वेग आहे ते काही कामाचा नसतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रस्ता माहित नाही आणि म्हणजे तुम्हाला जायचं कुठं आहे तेच नाही माहित, तर तुमची स्पीड असून काय कामाची? ठीक आहे. प्रश्न एकदा, दोनदा, तीनदा, 4दा वाचा. तुम्हाला पहिल्यांदा एकदा नाही समजलं, दुसऱ्यांदा वाचा, दुसऱ्यांदा नाही समजलं, तिसऱ्यांदा वाचा. ठीक आहे. पण प्रश्न जेव्हापर्यंत समजत नाही तेव्हापर्यंत त्याला वाचत राहा, समजून घेत जा. एक टाकी पहिल्या नळाने 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, तिसऱ्या नळाने मात्र काय होते? 18 तासात रिकामी होते. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? काय करायचं आहे तुम्हाला? T4 म्हणजे काय? टाईप चौथा. बरोबर. क्वेश्चन तिसरं. याच्यातलं काय आन्सर सांगायचं? जे काही येईल तुमचं 10, 15, 20 तास जेवढं येईल तेवढं. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ आपण. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. याच्या पुढचा टाईप घेतोय आता. पुढचा प्रकार आहे 5वा आणि पहिला प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या एकदा. काय? एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते व तिसऱ्या नळाने ती टाकी 24 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. ठीक आहे. प्रश्न मोठा असल्यामुळे मी लिहू शकलो नाही, पण काय, तिसरा पहिला नळ जो आहे तो 3 तास चालला व काय झाला? बंद पडला. नंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही काय झाला? बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? प्रश्न समजलं तुम्हाला? चला, पहिल्या नळाने टाकी किती तासात भरते? 12 तासात. दुसऱ्या नळाने तीच टाकी 15 तासात. तिसऱ्या नळाने तीच टाकी 24 तासात भरते. आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागते? ह्या तीन संख्यांचा एलसीएम लसावी काढावा लागतो. आपल्याकडे आहे 12, 15 आणि 24. ठीक आहे. 12, 15, 24. ह्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 24. आपण 24ला 12ने भाग देऊ शकतो, 24ने भाग देऊ शकतो, पण 15ने भाग देऊ शकत नाही. बरोबर. मग 15ने भाग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 24ची दुप्पट किती होते?
48. 48ला 15 भाग देऊ शकत नाही. आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे? 0 किंवा 5. डायरेक्ट आपण 120 म्हणजे 24 पंचे 120, 15 8 120 आणि 12 आहे 120 म्हणजे 24, 15 आणि 12चा लसावी एलसीएम किती येईल? 120. म्हणजे त्या टाकीची क्षमता किती आहे? 120 लिटर किंवा 120 युनिट. लक्ष द्या, 12 तासात जर 120 लिटर पाणी सोडते तर एका तासात 12 आहे 120 भरते म्हणून काय प्लस. दुसरा आहे 15 तासात 120 लिटर पाणी सोडते म्हणजे एका तासात किती लिटर पाणी सोडेल? 8 लिटर. आणि तिसरा आहे 24 तासात 120 लिटर पाणी भरते मग एका तासात किती? 5 लिटर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर काय म्हणतं बघा, पहिला नळ फक्त काय 3 तास चालला व तो बंद पडला. ठीक आहे, इकडे बंद असा शब्द आहे पण मी लिहिलेला नाही. पहिला नळ काय 3 तास चालला व तो काय झाला? बंद पडला. लक्ष द्या, पहिला नळ 3 तास चालला व तो बंद पडला म्हणजे 3 तास चालला. त्या पहिल्या नळाची क्षमता किती आहे? 10 म्हणजे 3 गुणीला 10 किती झालं? 30 लिटर किंवा 30 युनिट पाणी काय झालं? त्या पहिल्या नळाने भरलंय त्या टाकीमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर पहिला नळ बंद पडला म्हणजे याचं काम संपलं. ठीक आहे, 120 त्या टाकीची क्षमता आहे त्याच्यातून 30 लिटर पाणी त्या पहिल्या नळानं भरलंय म्हणजे आता राहिलं किती शिल्लक आपल्याकडे? 90 लिटर. बरोबर. हा 90 लिटर पाणी कोण भरणार आहे मग? दुसरा नळ. कारण दुसरा नळ किती तास चाललाय? 5 तास. लक्ष द्या, आता दुसरा नळ जो आहे तो 5 तास चालला, त्याची क्षमता किती आहे? 8. एका तासाची क्षमता किती आहे? 8 लिटर म्हणजे 8 पंचे 40 लिटर पाणी कोण भरलं? दुसऱ्या नळाने. समजलं इथपर्यंत? पहिला नळ 3 तास चालला, एका तासात 10 लिटर पाणी भरतोय मग 120 मधून 30 वजा केलंय. ठीक आहे, तर राहिले किती? 90. दुसरा नळ किती चालला? 5 तास चालला, त्याची क्षमता किती आहे? 8 म्हणजेच 8 पंचे 40. मग लक्ष द्या, आपल्याकडे शिल्लक किती राहिली आता टाकी? 90. त्याच्यापैकी 40 कोण भरला? दुसऱ्या नळाने. मग शिल्लक टाकी किती राहिली? 50 लिटर. बरोबर आहे. मग आता हे जे 50 लिटर आहे, लक्ष द्या, आता पहिला नळही बंद झाला आणि दुसरा नळही बंद झाला. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे काय राहिला? तिसरा नळ राहिला. बरोबर. एकूण टाकी किती लिटरची आहे? आता तिसरा नळ जो आहे त्याची क्षमता किती आहे? 5 लिटर. एकूण पाणी किती भरायचं आहे? 50 लिटर. त्याची क्षमता आहे 5 लिटर म्हणजे 5 1 5 5 1 5 0 0 म्हणजे तो तिसरा जो नळ आहे तो पूर्ण टाकी म्हणजे शिल्लक टाकी किती तासात भरेल? 10 तासात भरेल. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. समजलं इथपर्यंत? एकदा रिपीट करतोय, लक्ष द्या. पहिला नळ 12 तासात, दुसरा नळ 15 तासात आणि तिसरा नळ 24 तासात टाकी भरतोय. बरोबर. 12, 15 आणि 24चा लसावी किती? 120. त्याच्यानंतर पहिला जो नळ आहे तो 3 तास चालला आणि नंतर काय झाला? बंद पडला. तर 3 तास म्हणजे 3 गुणिले एका तासाची क्षमता किती आहे? 10 म्हणजे 3 गुणिले 10 30. 120 मधून 30 लिटर पाणी भरल्या गेलं म्हणजे राहिलं किती आता? 90. दुसरा नळ किती तास चालला? 5 तास चालला आणि तोही काय झाला? बंद पडला. बरोबर आहे. त्याची दुसऱ्या नळाची क्षमता किती आहे? 8 म्हणजे 8 पंचे 40 लिटर पाणी सोडला आणि तो पण काय झाला? बंद झाला. म्हणजे 90 मधून 40 कोण भरलं? दुसऱ्या नळाने पाणी भरलंय. बरोबर. मग आता 2 नळ बंद पडले, राहिला काय? तिसरा नळ. तिसऱ्या नळाची क्षमता किती आहे? 5. बरोबर. एकूण पाणी किती भरायचं आपल्याला? 50 लिटर आणि त्याची तिसऱ्या नळाची क्षमता किती आहे? 5 लिटर. तर याची काटाकाटी केले, भागाकार केलं तर किती येते उत्तर? 10. आणि या प्रश्नाचं उत्तर किती आलं मग? 10 तास. समजलं इथपर्यंत? चला पुढे जाऊ आपण. हा प्रश्न 5वा जो प्रकार आहे आपला त्याच्यातील हा दुसरा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये T5 लिहून क्वेश्चन
दुसरा आणि त्याच्या पुढे याचा आन्सर लिहायचा आहे, जे काही आन्सर येईल ते. एकदा प्रश्न सांगतो तुम्हाला आणि ते कसं सोडवायचं याच्या आधीच्या उदाहरणात तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही याला कमेंट मध्ये सांगा की आम्हाला हे समजलं नाही. मी तो व्हिडिओ पुन्हा घेईन तुमच्यासाठी, कारण ही मेहनत फक्त तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, लक्ष द्या. पहिल्या नळाने टाकी 20 तासात पूर्ण भरते, तीच टाकी दुसऱ्या नळाने 24 तासात भरते व तिसऱ्या नळाने 18 तासात भरते. जर पहिला नळ 5 तास चालला व तो बंद पडला, नंतर दुसरा नळ 6 तास चालला व बंद पडला, तर 2 नळ बंद पडल्यावर मग काय तिसरा नळ जाईल. मग तो तिसरा नळ जी शिल्लक टाकी आहे, बरोबर, ते कोण भरेल? तिसरा नळ भरेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मित्र असतील ज्यांना गणिताचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांना गणित हार्ड वाटतं किंवा त्यांना असं वाटतं की गणिताची भीती वाटते, ठीक आहे, गणित खूप अवघड आहे असं वाटतं, तर तुम्ही त्यांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्रिक घेऊन विदाऊट सूत्र, कोणताही फॉर्म्युला न वापरता तुम्हाला जर शिकायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. अभ्यास करत राहा. आता पुढच्याच म्हणजे 2-3 महिन्यानंतर पोलीस भरती येणार आहे, तर अभ्यास आणि ग्राउंड म्हणजे लेखी